नाशिकमध्ये गुन्हे शाखा युनिट 1 ची कारवाई. बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयिताला केली अटक. पुण्यातल्या काही भागात गुरुवारी पाणी पुरवठा बंद राहणार, तर शुक्रवारी सकाळी कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता. मुंबईकरांचं पाणी महागणार. जल अभियंता विभागाकडून पाणीपट्टीत वाढ करण्याचा निर्णय. पाणी पुरवठा खर्चामध्ये वाढ होत असल्यानं घेतला निर्णय. धारावी प्रकल्पातल्या रहिवाशांना 10 वर्ष घराचा मेंटेनन्स नाही. धारावीतल्या रहिवाशांना मोठा दिलासा. मुंबईला आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्राचा दर्जा मिळणार. MMRDA प्रारूप आराखडा तयार. 2047 पर्यंत 2 कोटी रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट. उरण, पेण आणि पनवेलमधल्या 124 गावांमध्ये तिसरी मुंबई उभारणार. MMRDA कडून सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू. माहीम फनफेअर विरुद्ध पोलिसांची नोटीस. कोर्टानं केली रद्द. मेळावा रोखण्याऐवजी गर्दी नियंत्रणाकडे लक्ष द्या. उच्च न्यायालयाची चपराक. इंडिगो एअरलाइन्सची प्रवासी सेवेमध्ये नव्या विक्रमाची नोंद. नोव्हेंबरमध्ये तब्बल 1 कोटी प्रवाशांचा इंडिगो एअरलाइन्सनं प्रवास. भंडाऱ्यात गुणसंवर्धित तांदळाच्या फायद्याचा प्रचार. गुणसंवर्धित तांदळाचे फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष पथकाचं आयोजन. पैठण तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर रोगाच्या प्रादुर्भावाची भीती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. हिंगोलीमध्ये हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. उत्पादनात घट होण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. नाशिकच्या पेठ, हर्सूल, सुरगाणा या भागात भूकंप सदृश धक्के. रात्री 8:30च्या दरम्यान बसले धक्के. नाशिकच्या आदिवासी बहुल तालुक्यात भूकंप सदृश धक्के जाणवले. नाशिक शहरासह जिल्ह्याला 3 दिवस पावसाचा येलो अलर्ट. मुसळधार पावसासह गारपिटीचा हवामान विभागानं दिला इशारा. उत्तर भारतात डिसेंबर महिन्यातच जानेवारी इतकी थंडी. तापमान उणे 4 ते 5 अंशांच्याही खाली. उत्तर भारतात आठवडाभर तीव्र बर्फवृष्टीचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.